शाश्वत शेतीद्वारे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार मुख्यमंत्री। फळ पिकांसाठीची विमा योजना जाहीर। आणि गाळप हंगामासाठी एफआरपीची रक्कम एकरकमी देण्याबाबत सहमती। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी मृण्मयी काळे आपलं स्वागत करते। आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त। राज्य सरकारने कृषी क्षेत्रात 18,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून शेती शाश्वत करण्यावर राज्य सरकारचा विशेष भर आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथं दिली। राज्यातल्या महायुती सरकारला 2 वर्षे पूर्ण झाली। या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। विविध उपाययोजनांच्या माध्यमातून राज्य सरकारने दुष्काळी नागरिकांना दिलासा दिला। या काळात दुष्काळी मदत, पीक विमा आणि जलयुक्त शिवार अभियान मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यातल्या 9 फळ पिकांसाठी बहुप्रतीक्षित पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे। या योजनेत द्राक्ष, संत्र, केळी, मोसंबी, डाळिंब, आंबा, काजू, पेरू आणि लिंबू तसंच अंबिया बहार आणि गारपिटीचा समावेश करण्यात आला आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। या योजनेत कमी जास्त पाऊस, पावसाचा खंड, वेगाचा वारा, गारपीट, सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यांचा समावेश करण्यात आला आहे। तसंच कुळाने आणि भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा देखील या योजनेत समावेश करण्यात आला आहे। यंदाच्या गाळप हंगामासाठी एफआरपीची रक्कम 2 टप्प्यांऐवजी एकरकमी देण्याबाबत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये सहमती झाली आहे। कोल्हापुरात काल महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना तसंच साखर कारखानदारांची बैठक झाली। या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। खासदार राजू शेट्टी या बैठकीला उपस्थित होते। ऊसाला 3,200 रुपये प्रति टन इतका दर मिळावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे। एफआरपीच्या दरनिश्चितीबाबत मात्र या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही। 5 नोव्हेंबरपूर्वी ऊसाच्या दराबाबत तोडगा काढून कारखाने सुरळीत सुरू होतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। अलीकडच्या काळात शेती व्यवसाय परवडेनासा झाल्याचं बोललं जातं। मात्र निष्ठेनं आणि जिद्दीनं जमीन कसणाऱ्याला धरणीमाय कधीही निराश करत नाही, याचाच प्रत्यय आणून दिलाय वाशिम जिल्ह्यातल्या एका महिलेनं। वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातल्या घाटा गावातले विष्णू सोमटकर यांच्याकडे 25 वर्षांपूर्वी 7 एकर कोरडवाहू शेती होती। पण शेतीमधून समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याच्या समजुतीनं त्यांनी शेती करणं सोडून इतर व्यवसायाकडे वळायचं ठरवलं। शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या त्यांच्या पत्नी वंदनाताई सोमटकर यांना मात्र हे मान्य नव्हतं। त्यांनी ही शेती करण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला शेतात पाण्याची सोय करण्यासाठी त्यांनी कृषी विभागाकडून 24 बाय 24 फुटांचं शेततळं घेतलं। त्यात भाजीपाल्याचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली। हळूहळू त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती करायला सुरुवात केली। 10 गुंठे क्षेत्रावर कृषी विभागाच्या मदतीनं नेट शेड उभारून त्यात मिरचीचं उत्पादन घेतलं। यातून त्यांना 2.5 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे। याचा खर्च 50,000 60,000 रुपये जाऊन तरी पण 3-3.5 लाख रुपये उरला लागले। तर त्याच्यात मासुळी आणून टाकलेली आहे, खाद्य टाकायचं दररोज, त्याची सोय चांगली घ्यायची, ते पण 1 लाख रुपयाची असे म्हणतात, तरी पण 60-70 हजाराची मासुळी निघा। शेतात आज भेंडी, गवार, टोमॅटो, वांगी, चवळी, मिरची, पालक अशा वेगवेगळ्या भाज्यांचं उत्पादन होत आहे। यातून त्यांना भरघोस नफाही मिळत आहे। कृषी विभागाच्या कल्याणकारी योजनांचा योग्य प्रकारे उपयोग केला तर शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास सहज शक्य असल्याचा परिपाठच वंदनाताईंनी घालून दिला आहे। आता पाहूयात बाजारभाव।
जाणून घेऊया अहमदनगर आणि जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। गहू कमाल दर 1800, किमान 1400। ज्वारी 2100, 1800। बाजरी 1150, 1000। भेंडी 1500, 1000। वांगी 1500, 1000। कोबी 500, 300। सीताफळ 2000, 1500। लिंबू 2500, 1500। डाळिंब 2500, 1500। बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। आता पाहूयात हवामान वृत्त। जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 34, किमान 24। पुणे 31 आणि 17। नागपूर 32 आणि 14। औरंगाबाद 32 आणि 18। सोलापूर 35 आणि 22। नाशिक 31 आणि 15। हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। आणि याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार।